नमस्कार मित्रांनो, आपल्या ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या भागात आपण बघितले, मृत्यूच्या वेळी जो विचार असतो तीच पुढची गती ठरते. ओम हे परमात्म्याचं नाव आहे आणि शुक्ल मार्ग हाच मोक्षाचा मार्ग आहे. पण मित्रांनो, आजच्या अध्यायात आपण जाणून घेणार आहोत, प्रामाणिक भक्ती केल्यानं आपल्याला सर्व काही मिळते. ते कसे काय? अध्याय 9 हा गीतेचा हृदयाचा हृदय आहे. आजचा अध्याय राजविद्या राजगुह्य योग. राजविद्या म्हणजे सर्व विद्यांचा राजा, राजगुह्य म्हणजे सर्व रहस्यांचा राजा. मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणतात, आज मी तुला असं ज्ञान सांगणार आहे जे जगातलं सर्वात मोठं ज्ञान आहे, जे जगातलं सर्वात मोठं रहस्य आहे, आणि ते रहस्य आहे भक्ती. हो मित्रांनो, ज्ञान, कर्म, ध्यान हे सगळं झालं, पण आजचा अध्याय सांगतो यांपेक्षाही एक सोपा, एक थेट मार्ग आहे, आणि तो मार्ग म्हणजे प्रेम, भक्ती. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजचा अध्याय तुमच्या परमात्म्याशी असलेल्या नात्याला एक नवीन अर्थ देईल. चला सुरू करूया. मित्रांनो, अध्याय 9ची सुरुवात होते श्रीकृष्णाच्या एका विशेष वचनानं. इदम तू ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानम विज्ञानसहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. म्हणजे तू माझ्याबद्दल मत्सर करत नाहीस, म्हणून मी तुला हे सर्वात गुप्त ज्ञान सांगतो. हे ज्ञान आणि विज्ञानासहित जाणल्यावर तू अशुभातून मुक्त होशील. मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणतात, तू माझ्याबद्दल मत्सर करत नाहीस म्हणून सांगतो. हे किती महत्वाचं आहे. ज्याच्या मनात गुरुबद्दल, परमात्म्याबद्दल मत्सर, द्वेष, अविश्वास आहे, त्याला हे ज्ञान मिळत नाही. नम्रता आणि श्रद्धा हेच ज्ञानाचे दरवाजे उघडतात. आणि मग श्रीकृष्ण सांगतात, हे ज्ञान किती श्रेष्ठ आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. म्हणजे हे राजविद्या आहे, राजगुह्य आहे, परमपवित्र, उत्तम, प्रत्यक्ष अनुभवानं जाणण्यासारखं, धर्मयुक्त, करायला सहज आणि अव्यय आहे. मित्रांनो, 6 विशेषणं सांगितली. राजविद्या सर्व विद्यांचा राजा, राजगुह्य सर्व रहस्यांचा राजा, परमपवित्र सर्वात शुद्ध, प्रत्यक्ष अनुभव पुस्तकात नाही अनुभवात, सहज करायला कठीण नाही, अव्यय कधीच नष्ट होत नाही. हे ज्ञान म्हणजे भक्ती, आणि भक्ती करायला कठीण नाही. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात त्यांचं सर्वव्यापी स्वरूप. मया ततमिदम सर्वम जगदव्यक्त मूर्तिना मत्स्थानी सर्वभूतानी न चाहम तेष्वस्थितः. मित्रांनो, हे वाक्य लक्षात ठेवा. याचा अर्थ, माझ्या अव्यक्त रूपानं हे संपूर्ण जग व्यापलेलं आहे. सर्व प्राणी माझ्यात आहेत, पण मी त्यांच्यात नाही. मित्रांनो, हे विरोधाभासासारखं वाटतं ना? सर्व माझ्यात, पण मी त्यांच्यात नाही. हे कसं शक्य आहे? श्रीकृष्ण उदाहरण देतात. यथा आकाशस्थितो नित्यम वायुः सर्वत्रगो महान तथा सर्वाणी भूतानी मत्स्थानीत्युपधारय. म्हणजे जसा सर्वत्र जाणारा महान वायू नेहमी आकाशात राहतो, तसे सर्व प्राणी माझ्यात आहेत हे जाण. वायू आणि आकाश. वायू आकाशात आहे, पण आकाश वायूत नाही. आकाश वायूपेक्षा मोठं आहे. वायू आकाशाचा एक भाग आहे. तसंच सर्व सृष्टी परमात्म्यात आहे, पण परमात्मा सृष्टीपेक्षा मोठा आहे. सृष्टी परमात्म्याचा एक भाग आहे. परमात्मा अनंत आहे. आपण त्याचा एक छोटासा भाग. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात त्यांची सृष्टी कशी होते. सर्व भूतानी कौंतेय प्रकृतीम यान्ति मामिकाम कल्पक्षये पुनस्तानी कल्पादौ विसृजाम्यहम. म्हणजे हे कौंतेय, कल्पाच्या शेवटी सर्व प्राणी माझ्या प्रकृतीत विलीन होतात, आणि कल्पाच्या सुरुवातीला मी त्यांना पुन्हा निर्माण करतो. मित्रांनो, कल्प म्हणजे एक महाकाल. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे कल्प. ते आपल्या हजारो कोटी वर्षाइतके असते. सृष्टी होते कल्पाच्या सुरुवातीला, प्रलय होतो कल्पाच्या शेवटी, आणि हे सगळं परमात्मा करतो, पण त्याला यात काहीच अडत नाही. न च माम तानी कर्माणी निबध्नन्ति धनंजय
उदासीन वदासीन मसक्तम तेषु कर्मसु. म्हणजे हे धनंजय, ती कर्मे मला बांधत नाहीत, कारण मी त्यात उदासीनासारखा आसक्तीशिवाय असतो. मित्रांनो, परमात्मा सृष्टी निर्माण करतो, पण त्याला अहंकार नाही. मी केलं, माझ्यामुळे झालं, हा अहंकार परमात्म्याला नाही. हेच आपण शिकायचंय. काम करा, पण अहंकार ठेवू नका. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात एक दुःखद सत्य. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम परम भावमजानन्तो मम भूत महेश्वरम. मित्रांनो, हे वाक्य ऐका नीट. याचा अर्थ, मूढ लोक माझ्या मानवी रूपाचा अनादर करतात, कारण ते माझा परम भाव जाणत नाहीत की मी सर्व भूतांचा महेश्वर आहे. मित्रांनो, श्रीकृष्ण सांगत आहेत, लोकांनी त्यांना एक सामान्य माणूस समजलं. हा यादवांचा मुलगा कृष्ण, हा गवळ्यांचा मुलगा गोपाळ. त्यांनी त्याच्यातला परमात्मा ओळखला नाही. आणि हेच आपणही करतो. आजूबाजूला परमात्मा आहे, प्रत्येक माणसात, प्रत्येक प्राण्यात, पण आपण ओळखत नाही. गरीब माणसात परमात्मा आपण दुर्लक्ष करतो. झाडात परमात्मा आपण तोडतो. नदीत परमात्मा आपण प्रदूषित करतो. जेव्हा आपण सर्वत्र परमात्मा पाहू, तेव्हा आपण खरे ज्ञानी होऊ. आणि श्रीकृष्ण सांगतात, असे मूढ लोक काय करतात? मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसहा राक्षसीमा सुरीम चैव प्रकृतीम मोहिनीम श्रिताहा. म्हणजे व्यर्थ आशा, व्यर्थ कर्म, व्यर्थ ज्ञान, विचारशून्य, राक्षसी आणि आसुरी मोहक प्रकृतीचा आश्रय घेणारे. जो परमात्म्याला ओळखत नाही, त्याचं सगळं व्यर्थ आहे. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात महात्मे, म्हणजे थोर लोक परमात्म्याला कसं भजतात. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम. म्हणजे हे पार्थ, दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचा आदी अव्यय जाणून अनन्य मनाने माझी उपासना करतात. महात्म्यांचं एकच लक्षण, अनन्य भक्ती, फक्त परमात्मा. आणि ते कसं भजतात? सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. म्हणजे नेहमी माझ्या कीर्तीचं वर्णन करत, दृढ प्रयत्न करत, मला नमस्कार करत, भक्तीने नित्ययुक्त होऊन ते माझी उपासना करतात. मित्रांनो, 4 गोष्टी सांगितल्या महात्म्यांच्या. पहिली, कीर्तन. नेहमी परमात्म्याचं नाव, गुण गात राहणं. भजन, कीर्तन, स्तोत्र हे का करायचं हे आता कळलं ना? दुसरी, प्रयत्न. दृढ व्रताने म्हणजे निश्चयाने प्रयत्न. एक दिवस उत्साह, दुसऱ्या दिवशी सुट्टी नाही, रोज नियमितपणे. तिसरी, नमस्कार. परमात्म्यापुढे नम्र होणं. मी मोठा नाही, तू मोठा आहेस, हा भाव. चौथी, नित्ययुक्त. सतत जोडलेले राहणं. फक्त मंदिरात नाही, घरात, कामावर, रस्त्यावर, सगळीकडे. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात वेगवेगळ्या प्रकारची उपासना. ज्ञान यज्ञेन चाप्यन्ने यजंतो माम उपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम. म्हणजे काही ज्ञान यज्ञाने माझी उपासना करतात, एकत्वाने, पृथकत्वाने आणि अनेक रूपांनी सर्वमुखाने. मित्रांनो, 3 प्रकारची उपासना. एकत्वाने, परमात्मा एकच आहे, सगळ्यात तोच आहे, हे जाणून उपासना. पृथकत्वाने, परमात्मा वेगळा आहे, मी त्याचा भक्त आहे, हे जाणून उपासना. अनेक रूपांनी, अनेक देव, अनेक रूपे, पण सगळे एकाच परमात्म्याचे. तिन्ही मार्ग परमात्म्याकडे नेतात. तुम्हाला जो मार्ग जमतो तो घ्या. मित्रांनो, आता येतो अध्यायाचा सर्वात भव्य भाग. श्रीकृष्ण सांगतात ते सर्व काही कसे आहेत. अहम क्रतुरहम यज्ञः स्वधाहम महमौषधम मंत्रो अहम हमे वाज्य महम अग्निरहम हुतम. म्हणजे मी क्रतू आहे, मी यज्ञ आहे, मी स्वधा आहे, मी औषध आहे, मी मंत्र आहे, मी तूप आहे, मी अग्नी आहे, मी हवन आहे. मित्रांनो, यज्ञातली प्रत्येक गोष्ट परमात्माच आहे. अग्नी परमात्मा, तूप परमात्मा, मंत्र परमात्मा, यज्ञ करणारा परमात्मा, सगळं परमात्माच. आणि पुढे, पिता हमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र मोंकार रुक्साम यजुरेवच. म्हणजे
मी या जगाचा पिता आहे, माता आहे, धाता आहे, आजोबा आहे. जाणण्यासारखं पवित्र ओंकार, ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद आहे. मित्रांनो, परमात्मा आपला पिताही आहे आणि माता सुद्धा. आपण म्हणतो माझे आई वडील, पण खरे तर परमात्माच आपला खरा पिता आहे. परमात्माच आपली खरी माता आहे. हा भाव जेव्हा येतो तेव्हा भक्ती आपोआप येते. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात परमात्मा आपल्यासाठी काय करतो. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. मित्रांनो, हा श्लोक गीतेतला सर्वात प्रिय श्लोक आहे. याचा अर्थ, जे लोक अनन्य भावाने म्हणजे दुसऱ्या कशाचाही आश्रय न घेता माझी उपासना करतात, त्या नित्ययुक्त भक्तांचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. मित्रांनो, योगक्षेम म्हणजे काय? योग म्हणजे जे नाही ते मिळवून देणं. क्षेम म्हणजे जे आहे ते टिकवून ठेवणं. नाही त्याची काळजी मी करतो, आहे त्याची काळजी मी करतो. मित्रांनो, हे वाचताना डोळे भरून येतात. परमात्मा म्हणतो, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, बाकी सगळं मी पाहतो. हे आश्वासन किती मोठं आहे. आपल्या आयुष्यात किती चिंता असतात, पैशाची, आरोग्याची, मुलांची, नोकरीची. श्रीकृष्ण सांगतात, हे सगळं माझ्यावर सोप, तू फक्त माझ्याशी जोडलेला राहा. अनन्य भक्त म्हणजे फक्त परमात्म्याचा. आजकाल आपण कधी देवाकडे जातो, कधी ज्योतिषाकडे जातो, कधी मांत्रिकाकडे जातो. हे अनन्य नाही. अनन्य म्हणजे फक्त एकच, फक्त परमात्मा, बाकी कुणाची गरज नाही. मित्रांनो, आता श्रीकृष्ण एक महत्वाचा प्रश्न सोडवतात. लोक वेगवेगळ्या देवांना भजतात, त्यांचं काय? येप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम. म्हणजे जे लोक श्रद्धेने इतर देवतांना भजतात तेही मलाच पण अविधीने भजतात. मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणत नाहीत इतर देवांना भजणं चुकीचं आहे. ते म्हणतात ते मलाच भजत आहेत पण माहीत नाही. सर्व देव एकाच परमात्म्याची रूपे आहेत, पण मग फरक काय? अहम ही सर्व यज्ञानां भोक्ताच प्रभुरेवच न तु माम भिजानंती तत्वे नातश्च वंतिते. म्हणजे मीच सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी आहे, पण ते मला तत्वतः जाणत नाहीत, म्हणून ते भ्रष्ट होतात. मित्रांनो, थेट परमात्म्याकडे जाणं सर्वोत्तम. देवांमार्फत जाणं ठीक आहे, पण मर्यादित फळ मिळतं. थेट परमात्म्याशी जोडणं हेच सर्वोच्च आहे. मित्रांनो, आता येतो अध्यायाचा सर्वात हृदयस्पर्शी भाग. श्रीकृष्ण म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृतमश्नामी प्रयतात्मनः. मित्रांनो, हे वाक्य ऐकताना मन भरून येतं. याचा अर्थ, जो मला भक्तीने पान, फूल, फळ, पाणी देतो ते भक्तीने अर्पण केलेलं मी स्वीकारतो. मित्रांनो, पान, फूल, फळ, पाणी. श्रीकृष्ण म्हणत नाहीत महागडी पूजा कर, सोन्याचे दागिने चढव. ते म्हणतात, एक पान, एक फूल, एक फळ, फक्त भक्तीने दे, मी स्वीकारतो. भक्ती म्हणजे श्रीमंती नाही, भक्ती म्हणजे प्रेम आहे. एखादी गरीब आजी डोळे मिटून एका फुलाने देवाची पूजा करते. ती श्रीमंतापेक्षा जास्त मोठी भक्त आहे, कारण तिचं प्रेम खरं आहे. आणि मग श्रीकृष्ण देतात अध्यायाचं सर्वोच्च वचन. यत करोषि यदश्नासी यत जुहोषि ददासी यत तपस्यसी कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम. मित्रांनो, हे वाक्य आपल्या आयुष्याचा मंत्र असायला हवा. याचा अर्थ, हे कौन्तेय, जे करशील, जे खाशील, जे यज्ञात देशील, जे दान देशील, जे तप करशील, ते सगळं मला अर्पण कर. मित्रांनो, सगळं परमात्म्याला अर्पण. जेवण खाताना परमात्म्याला अर्पण, काम करताना परमात्म्याला अर्पण, दान देताना परमात्म्याला अर्पण, उपासना करताना परमात्म्याला अर्पण. जेव्हा सगळं अर्पण होतं तेव्हा काहीच उरत नाही, फक्त परमात्मा उरतो. आणि शेवटी श्रीकृष्ण देतात गीतेतलं सर्वात मोठं आश्वासन.
समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्यो अस्ति न प्रियः ये भजन्ति तू माम भक्त्या मयी ते तेषु चाप्यहम. म्हणजे मी सर्व प्राण्यांमध्ये सम आहे. माझा कोणी द्वेष्य नाही, कोणी प्रिय नाही. पण जे भक्तीने माझी उपासना करतात ते माझ्यात आहेत आणि मी त्यांच्यात. परमात्मा म्हणतो, तू माझ्यात, मी तुझ्यात. हे नातं किती जवळचं आहे. तर मित्रांनो, आजच्या अध्याय 9 मधून आपण बघितले पहिली शिकवण, भक्ती हीच सर्वोच्च विद्या आहे. ज्ञान, कर्म, ध्यान सगळ्यांपेक्षा भक्ती, प्रेम सर्वोच्च आहे. दुसरी शिकवण, परमात्मा अनन्य भक्तांचा योगक्षेम स्वतः वाहतो. त्याच्यावर विश्वास ठेवा, तो सांभाळेल. तिसरी शिकवण, पान, फूल, फळ, पाणी भक्तीने दिलं तर परमात्मा स्वीकारतो. भक्तीला श्रीमंतीची गरज नाही, फक्त प्रेमाची गरज आहे. चौथी शिकवण, सगळं परमात्म्याला अर्पण करा. जेवण, काम, दान, उपासना सगळं त्याला अर्पण. तुझं तुला अर्पण. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अध्याय 10, विभूती योग. परमात्म्याच्या विभूती कोणत्या, तो कुठे कुठे प्रकट आहे आणि त्याचं विश्वरूप कसं आहे, हे सगळं पुढच्या भागात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रांजल प्रयत्न करेन. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. इति श्रीमद् भगवद्गीता अध्याय 9, राजविद्या राजगुह्य योग संपूर्ण.